या सखोल चर्चेत आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. म्हणजे आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याशी कधी ना कधी जोडला गेलेला असतो. हो, अगदी नक्कीच. कारण कसं आहे ना, आजचा आपला हा जो चर्चेचा विषय आहे तो विद्या वाचस्पती विद्यानंद यांच्या भोंदूगिरीपासून सजग राहण्याची गरज या एका विस्तृत आणि खूप महत्वाच्या लेखनावर आधारित आहे. हो, आणि या सखोल विश्लेषणाचा आपला मुख्य उद्देश असा आहे की उपलब्ध माहितीचं पूर्ण विश्लेषण करून त्यातले जे अत्यंत महत्वाचे मुद्दे आहेत ना ते उलगडणे. अगदी बरोबर. आणि हे सगळं उलगडत असताना आपण माहिती तंत्रज्ञानाच्या या प्रगत युगात सुद्धा लोक खोट्या आध्यात्मिक गुरूंच्या किंवा भोंदूंच्या जाळ्यात कसे अडकतात हे समजून घेणार आहोत. आणि त्यातून आपली विवेकबुद्धी वापरून या फसवणुकीतून स्वतःला कसं वाचवता येईल याचाच शोध आपण आज घेणार आहोत. हो, कारण मला असं वाटतं की आपण सर्वजण कधी ना कधी अडचणींच्या काळात आधाराच्या शोधात असतोच ना. म्हणजे जेव्हा काही समजत नसतं तेव्हा कुणीतरी मार्ग दाखवावा असं वाटत असतं. खरंय. आणि हा विषय खरोखरच खूप गंभीर आहे, कारण जेव्हा माणूस हतबल असतो ना तेव्हा तो कुठल्याही गोष्टीवर पटकन विश्वास ठेवायला तयार होतो. हो, आणि आता बघा ना, जेव्हा आपण आजारी पडतो, म्हणजे समजा आपला हात मोडलाय, तर आपण थेट दवाखान्यात जातो. तिथे सगळं कसं अगदी स्पष्ट असतं. हो, म्हणजे भौतिक जगातल्या समस्या खूप थेट असतात. नेमकं तेच. म्हणजे आपण तिथे जातो, एक्सरे काढतो आणि त्या काळ्या फिल्मवर मोडलेल्या हाडाची एक पांढरी रेषा अगदी लख्ख दिसते. मग डॉक्टर फक्त त्याकडे बोट दाखवतात आणि म्हणतात, हे बघा इथे फ्रॅक्चर आहे, यावर प्लास्टर करावा लागेल. अगदी बरोबर. ते खूप सोपं आणि थेट असतं. हाड मोडलंय किंवा नाही मोडलंय, समोर दिसतं ते सत्य असतं. आणि एक प्रकारे ना ही स्पष्टता आपल्याला खूप मोठा दिलासा देते. म्हणजे आपल्याला कळतं की नक्की प्रॉब्लेम काय आहे. हो ना, कारण मानवी मेंदूला गोष्टी डोळ्यांनी दिसणं, त्यांचं वर्गीकरण करता येणं आणि त्यामागे ठोस कारण असणं खूप आवडतं. आपल्या मेंदूला अनिश्चितता अजिबात आवडत नाही. पण खरी गोम इथेच आहे ना, जेव्हा आयुष्यात एखादं मोठं भावनिक संकट येतं, म्हणजे अचानक नोकरी जाते किंवा कुटुंबातील एखादी व्यक्ती अशा आजाराला सामोरी जाते ज्यावर वैद्यकीय शास्त्राकडेही लगेच उत्तर नसतं, तेव्हा परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर जाते. अगदी 100% हाताबाहेर जाते. आणि अशावेळी हा आपला जो एक्सरे मशीन आहे ना, तो अचानक बंद पडतो. आपण एका अशा जगात पाऊल ठेवतो जे खूपच अस्पष्ट, धूसर आणि भयंकर गोंधळात टाकणार आहे. खरंय, तिथे काहीही स्पष्ट नसतं. हो, तिथे कोणतीही पांढरी रेषा नसते जी आपल्याला सांगेल की नक्की प्रॉब्लेम कुठे आहे किंवा काय करायला हवं. आणि नेमकं याच धुसरपणाचा, याच अंधाराचा आणि आपल्या या अत्यंत हतबल मानसिक अवस्थेचा फायदा काही लोक घेतात, ज्यांना आपण भोंदू म्हणतो. अगदी तेच. आजच्या या विश्लेषणात आपण याच विषयाच्या मुळाशी जाणार आहोत. विद्यानंद यांच्या लेखनातील काही अतिशय डोळे उघडणारे मुद्दे आपण आज पाहणार आहोत. आणि हे खूप रंजक आहे, कारण मला इथे सुरुवातीलाच एक फार मोठा विरोधाभास जाणवतोय. म्हणजे आपण आजच्या या 21व्या शतकाला माहिती तंत्रज्ञानाचे युग म्हणतो ना. हो, तंत्रज्ञानाने खूप प्रगती केली आहे. म्हणजे बघा ना, आपल्या सगळ्यांच्या खिशात एक असा सुपर कम्प्युटर आहे ज्याला आपण स्मार्टफोन म्हणतो. जगातल्या कोणत्याही विषयावरची माहिती आपल्याला एकाच सेकंदात मिळते. अगदी एका क्लिकवर सगळं उपलब्ध आहे. हो ना. तरीही हे सगळं हातात असताना आपण सत्य शोधण्याऐवजी रस्त्यावरच्या साध्या जादूच्या खेळावर, गंडेदोरे देणाऱ्यांवर किंवा चमत्कारांच्या खोट्या दाव्यांवर इतक्या सहजपणे विश्वास ठेवतो. हा एक खूप मोठा विरोधाभास आहे समाजातला. मला हा प्रश्न नेहमी पडतो की तंत्रज्ञानाची एवढी प्रचंड प्रगती झालेली असतानाही हे तथाकथित बाबा किंवा भोंदू लोक आपलं जाळं इतक्या सहजपणे कसं काय पसरवू शकतात. हे तर कमी व्हायला पाहिजे होतं ना. हाच तो सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. आपल्याला वाटलं होतं की तंत्रज्ञान आल्यावर अज्ञान दूर होईल आणि आपोआप अंधश्रद्धा संपेल. हो, माझाही तोच समज होता. पण स्रोतांमध्ये याचं अतिशय मार्मिक उत्तर दडलं आहे. ही जी समस्या आहे ना ती माहितीच्या अभावाची किंवा इन्फॉर्मेशनची समस्या नाहीच आहे. अरेच्छा, मग ती कशाची समस्या आहे? ती मानवी भावना आणि मानवी श्रद्धांच्या अत्यंत हुशार गैरवापराची समस्या आहे. ज्ञान सहज उपलब्ध आहे हे खरे, पण जेव्हा माणूस अतिव संकटात असतो ना तेव्हा तो माहिती शोधत नसतो. मग तो काय शोधत असतो? तो चमत्कार शोधत असतो. त्याला तात्काळ सुटका हवी असते. म्हणजे जेव्हा माणूस बुडत असतो तेव्हा तो पोहण्याचं मॅन्युअल वाचत नाही, तो फक्त एखादा लाकडाचा ओंडका शोधतो. अगदी चपखल उपमा दिलीत तुम्ही. आणि हे भोंदू लोक तोच खोटा लाकडाचा ओंडका बनून समोर येतात. बापरे, हे खूपच भयानक आहे. आणि कसं आहे ना,
अज्ञानाचा फायदा घेणारे या भोंदू लोकांची संख्या तंत्रज्ञानामुळे अजिबात कमी झालेली नाही, उलट त्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून आपला आवाका 1000 पटींनी वाढवला आहे. म्हणजे त्यांनी स्वतःला अपडेट केले तर. हो ना, पूर्वी हे लोक एखाद्या गावात किंवा गल्लीत असायचे. आता ते सोशल मीडियावर आहेत. ते स्वतःला समाजासमोर अत्यंत कुशलतेने उत्तम मार्केटिंग करून एक आध्यात्मिक मार्गदर्शक किंवा लाईफ कोच म्हणून सादर करतात. आणि लोक त्यांना फॉलो करतात. अगदी. त्यांच्याकडे आता प्रॉपर स्टुडिओज आहेत, PR टीम्स आहेत आणि अल्गोरिदमचा त्यांना पुरेपूर अभ्यास आहे. हे खरंच विचार करायला लावणार आहे. म्हणजे तंत्रज्ञान हे त्यांच्यासाठी एक नवीन जागतिक व्यासपीठ बनलं आहे. 100%. पण तरी एक प्रश्न उरतोच ना, लोक त्यांच्याकडे आकर्षित का होतात? आपण नेहमी असं गृहीत धरतो की जे लोक अशिक्षित आहेत किंवा ज्यांना जगाची फारशी समज नाही, तेच लोक अशा भोंदूगिरीला बळी पडतात. हा खूप मोठा गैरसमज आहे. हो, मलाही इथे थोडा प्रतिवाद करावासा वाटतो. कारण आपण आजूबाजूला पाहतो की उच्च शिक्षित लोक, डॉक्टर, इंजिनियर्स, मोठे व्यावसायिक सुद्धा या जाळ्यात अडकलेले दिसतात. अगदी बरोबर आहे. की इथे मुख्य खेळ शिक्षणाचं नसून भावनांचा आहे. मला हे समजून घ्यायचंय की संकटाच्या काळात माणसाची विचार करण्याची किंवा अंततर्क करण्याची क्षमता इतकी अचानक कशी गायब होते. याचं कारण आपल्या मेंदूच्या रचनेत आणि आपल्या मानसशास्त्रात दडलेलं आहे. येथे सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या भोंदू लोकांचा एक अतिशय ठरलेला लक्ष्यगट किंवा ज्याला आपण टार्गेट ऑडियन्स म्हणतो तो असतो. म्हणजे ते कोणालाही टार्गेट करत नाहीत? नाही, ते आनंदी आणि स्थिर लोकांच्या नादी सहसा लागत नाहीत. ते अशा लोकांचा शोध घेतात जे मानसिकदृष्ट्या अत्यंत कमकुवत अवस्थेत आहेत. अच्छा, म्हणजे जे आधीच तुटलेले आहेत. हो. आता समजा एखाद्या व्यक्तीचा व्यवसाय पूर्णपणे बुडाला आहे, डोक्यावर प्रचंड कर्ज आहे आणि उद्या काय होणार याची कोणतीही शाश्वती नाही. खूपच तणावाची परिस्थिती असते ही. किंवा एखाद्याच्या घरात कुणीतरी असाध्य आजाराने मृत्यूच्या दारात आहे, जिथे सर्वोत्तम डॉक्टरांनीही हात वर केले आहेत. बापरे, म्हणजे माणसाकडे कोणताही मार्ग उरलेला नसतो. नेमकं तेच. जेव्हा एखादा माणूस अशा हतबलतेचा, अशा टोकाच्या निराशेच्या पातळीवर पोहोचतो, तेव्हा त्याच्या मेंदूचा तार्किक विचार करणारा भाग अक्षरशः काम करणं थांबवतो. म्हणजे तिथे लॉजिकला किंवा प्रॅक्टिकल विचाराला काहीही जागा उरत नाही असं म्हणायचंय तुम्हाला? अजिबात नाही. कारण तिथे भीती राज्य करत असते. भीती ही माणसाची सर्वात आदिम, सर्वात जुनी आणि सर्वात प्रबळ भावना आहे. खरे, भीती माणसाला काहीही करायला लावते. आणि जेव्हा तुम्ही प्रचंड भीतीच्या छायेखाली असता, तेव्हा तुम्ही स्वतःचा बचाव करण्यासाठी कोणत्याही थराला जाता. तुम्हाला फक्त एकच गोष्ट हवी असते, कोणीतरी मला सांगावं की सगळं ठीक होईल. आणि हे भोंदू लोक तिथेच एंट्री घेतात. हो, हे लोक नेमक्या याच हतबलतेचा आणि भीतीचा व्यापार करतात. ते तुम्हाला ती खोटी खात्री देतात. म्हणजे ते एक प्रकारे आपल्या दुःखाचं आणि आपल्या असहाय्यतेचं मार्केटिंग करतात. पण ते हे नक्की करतात कसं? त्यांची कार्यपद्धती नेमकी कशी असते? त्यांची पद्धत ना अतिशय तंथतशीर आणि ठरलेली असते. पहिल्यांदा ते तुमच्या समस्येचं खापर अशा गोष्टीवर फोडतात जी तुमच्या नियंत्रणाबाहेर आहे. म्हणजे काय करतात नक्की? ते तुम्हाला सांगतील की तुमचा व्यवसाय तुमच्या चुकीमुळे नाही बुडाला, तुमच्यावर कुणीतरी करणी गेलीये. अरे छा. म्हणजे ते एका झटक्यात तुमची चूक किंवा तुमचा दोष पुसून टाकतात किंवा सांगतील तुमचे ग्रह अत्यंत खराब स्थितीत आहेत. आणि हे ऐकायला आपल्याला खूप बरं वाटतं. हो, कारण स्वतःला दोष द्यावा लागत नाही ना. अगदी. कारण मी अपयशी ठरलो हे स्वीकारण्यापेक्षा माझ्यावर कुणीतरी जादूटोणा केलाय हे स्वीकारणं माणसाच्या अहंकाराला जास्त सुखावणारं असतं. हे खूपच हुशारीने डिझाईन केलेलं असतं. त्यानंतर एकदा काय त्यांनी ही अज्ञात भीती तुमच्या मनात निर्माण केली की मग ते स्वतःला तारणहार म्हणून पुढे करतात. म्हणजे आता मीच तुम्हाला वाचवू शकतो असं भासवतात. हो, ते चमत्कार दाखवण्याचे किंवा काही विशिष्ट पूजाविधी करून एका रात्रीत सर्व समस्या दूर करण्याचं खोटं आश्वासन देतात. आणि लोक त्या आशेपोटी काहीही करायला तयार होतात. आणि याच प्रक्रियेत ते लोकांकडून हजारो, लाखो रुपये, त्यांचा अमूल्य वेळ आणि सर्वात भयंकर म्हणजे त्यांची विचार करण्याची उरलीसुरली ताकद लुटून घेतात. बापरे, हे ऐकतानाही माझ्या अंगावर काटा येतोय. हे म्हणजे एखाद्या आजारी माणसाला औषध देण्याऐवजी त्याला मुद्दामून अजून आजारी पाडण्यासारखं आहे. अगदी तसंच आहे. आता इथे आपण एका अत्यंत नाजूक सीमारेषेवर उभ्या आहोत असं मला वाटतं. कारण अडचणीच्या काळात जर हतबल झालेले आणि चांगले शिकले सवरलेले लोकही इतक्या सहजपणे बळी पडत असतील तर आपल्याला खऱ्या आणि खोट्या मार्गदर्शनातील फरक कसा ओळखता येईल? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की आपल्याला खरंच एका मार्गदर्शकाची, एका तत्वज्ञानाची किंवा आधाराची गरज असतेच. मग हा खरा आधार आणि खोटा आधार यातला फरक कसा करायचा हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. मला इथे एका उदाहरणाचा आधार घ्यायला आवडेल. समजा एक शाळा आहे आणि तिथे 2 शिक्षक आहेत.
एका खऱ्या आणि चांगल्या शिक्षकाचं अंतिम ध्येय काय असतं? त्याने चांगलं शिकवावं. हो, पण त्या पलीकडे जाऊन आपल्या विद्यार्थ्याने इतकं सक्षम व्हावं, त्याने स्वतः इतकं स्वतंत्रपणे विचार करायला शिकावा की एक दिवस त्याला त्या शिक्षकाची गरजच भासू नये. विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभा राहिला की खऱ्या शिक्षकाला सर्वात जास्त आनंद होतो. हे अतिशय सुंदर साधर्म्य आहे आणि हेच सूत्र इथे या आध्यात्मिक जगातही लागू होतं. हो ना, पण एका भोंदू माणसाला मात्र कायम असं वाटतं की लोकांनी सतत म्हणजे अगदी जन्मभर त्याच्यावरच अवलंबून राहावं. त्याने स्वतःचा विचार कधीच करू नये. नेमकं तेच त्यांचं बिझनेस मॉडेल असतं. मूळ श्रोतामध्ये म्हणजे विद्यानंद यांच्या लेखनात या खऱ्या आणि खोट्या आध्यात्मिकतेतील फरकाचे काय निकष दिले आहेत? तिथे एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आलाय की प्रश्न विचारण्यास प्रोत्साहित करणं हाच खरा आध्यात्मिक पाया असू शकतो. हे थोडं स्पष्ट करून सांगाल का? नक्कीच. जर आपण याला एका व्यापक आणि सखोल दृष्टिकोनातून पाहिलं तर या संपूर्ण विश्लेषणाचा सर्वात गाभा असलेला विचार इथे समोर येतो. अच्छा, तो कोणता? खऱ्या आध्यात्मिकतेचा किंवा कोणत्याही खऱ्या मार्गदर्शनाचा पाया नेहमी विवेक, सत्य आणि आत्मपरीक्षण यावर आधारित असतो. म्हणजे स्वतः आत डोकावून पाहणं. हो, जे मार्गदर्शन आपल्या आतल्या विवेकाला जागृत करतं, जे आपल्याला अधिक डोळस आणि स्पष्ट विचार करायला शिकवतं, तेच खरं मार्गदर्शन. म्हणजे तुम्ही जे म्हणालात की अवलंबून ठेवत नाही. अगदी. तुम्ही जे शिक्षकाचं उदाहरण दिलंत ना, ते अगदी चपखल आहे. खरा मार्गदर्शक आपल्याला स्वावलंबी बनवतो. तो आपल्याला आपले स्वतःचे प्रश्न सोडवण्याची ताकद आणि दृष्टी देतो. आणि प्रश्न विचारण्याची मुभा देतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो आपल्याला का आणि कसं असे प्रश्न विचारण्यास नेहमी प्रोत्साहित करतो. म्हणजे तो आपल्याला चालण्यासाठी बैसाखी देत नाही, तर तो आपले स्वतःचे पाय मजबूत करण्यावर भर देतो. तो म्हणतो की माझ्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका, स्वतः शोधा. अगदी 100%. तो सांगतो की सत्याचा शोध तुम्हाला स्वतःलाच घ्यावा लागेल. मी फक्त दिशा दाखवू शकतो. हा खूप मोठा फरक आहे. मग या उलट भोंदूगिरी कशी ओळखायची? जिथे अंधश्रद्धा, विनाकारण निर्माण केलेली भीती आणि अविवेकी कृतींना प्रोत्साहन दिलं जातं, तिथे भोंडूपणाचा वास असतो हे नक्की समजावं. म्हणजे जिथे भीती तिथे भोंडूपणा. हो, आणि भोंडू लोकांचं सर्वात मुख्य लक्षण म्हणजे ते तुम्हाला प्रश्न विचारूच देत नाहीत. जर तुम्ही त्यांच्या एखाद्या विधीवर किंवा दाव्यावर शंका घेतली तर ते लगेच धाक दाखवतात. म्हणजे ते रागवतात किंवा शाप देण्याची भीती दाखवतात. अगदी. माझ्यावर शंका घेशील तर तुझा वाटोळं होईल किंवा देवाची अवकृपा होईल किंवा तुझ्या कुटुंबावर संकट येईल अशी दहशत निर्माण केली जाते. म्हणजे ते तुमच्या शंकेला थेट भीतीने दाबून टाकतात. हो, कारण त्यांना माहिती असतं की त्यांच्याकडे तुमच्या प्रश्नांची तार्किक उत्तरे नाहीत. आणि त्यांना त्यांचं बिंग फुटण्याची भीती असते. तुम्हाला तुमच्याच आयुष्यात असहाय्य बनवणं, तुम्हाला सतत भीतीखाली ठेवणं आणि तुमच्या स्वावलंबनावर हल्ला करून तुम्हाला कायमचं त्यांचं गुलाम बनवणं हेच त्यांचं प्रमुख हत्यार असतं. बापरे, म्हणजे हे एक प्रकारचं मानसिक गुलामगिरीच आहे. नेमकं हेच सूत्र लक्षात ठेवायला हवं. जर तो तुम्हाला प्रश्न विचारू देत नसेल तर तिथेच सावध व्हायची वेळ आली आहे असं समजायला हवं. पण आता मला या चर्चेच्या पुढच्या आणि सर्वात कठीण टप्प्याकडे जायचं आहे. हो, बोला ना. या सगळ्यातून बाहेर पडायचा मार्ग काय? खऱ्या आणि खोट्या मार्गदर्शनातील फरक आपण समजून घेतला, ते कसे काम करतात हेही पाहिलं. पण या भोंदूगिरीला आळा घालण्यासाठी समाजाने आणि वैयक्तिक पातळीवर काय ठोस पावले उचलली पाहिजेत? हे खूप महत्वाचं आहे, कारण उपाय माहीत असणं गरजेचं आहे. स्रोतामध्ये यावर काय उपाय सुचवले आहेत? स्रोतात यावर अत्यंत स्पष्ट आणि व्यावहारिक उपाय सुचवले आहेत. समाजाने यासाठी मोठ्या प्रमाणावर जागरूक होणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे शिक्षण महत्वाचं आहे. हो, शिक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तर्कशक्ती यांचा सातत्याने प्रसार केल्यास अशा भोंदूगिरीला आळा बसू शकतो. कोणत्याही गोष्टीवर, व्यक्तीवर किंवा चमत्कारावर विश्वास ठेवण्यापूर्वी त्याची शहानिशा करणे गरजेचं आहे. म्हणजे माहिती तपासून पाहणे. अगदी. गरज पडल्यास त्या त्या क्षेत्रातील खऱ्या तज्ज्ञांचा सल्ला घेणे आणि आपली स्वतःची विवेकबुद्धी नेहमी जागरूक ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. आता इथे मला तुम्हाला थोडं थांबवून एक थेट प्रश्न विचारायचा आहे आणि मला इथे थोडा प्रतिवादही करायचा आहे. नक्की विचारा. हे सगळं बोलताना किंवा वाचताना खूप छान आणि सोपं वाटतं की वैज्ञानिक दृष्टिकोन वापरा, तर्कशक्ती ठेवा. पण आपण आधी ज्या व्यक्तीचं उदाहरण घेतलं होतं ना, ज्याचा व्यवसाय रातोरात बुडालाय, ज्याच्या डोक्यावर लाखो रुपयांचं कर्ज आहे, हो, ज्याची परिस्थिती खूपच वाईट आहे आणि ज्याला उद्या कुटुंबाला काय खायला द्यायचं हे माहीत नाही, अशा प्रचंड तणावाखाली असलेल्या व्यक्तीला अचानक वैज्ञानिक दृष्टिकोन वापरायला सांगणं किती प्रॅक्टिकल आहे? हा अत्यंत महत्वाचा मुद्दा मांडलात तुम्ही.
म्हणजे जेव्हा तुमचं जग उद्ध्वस्त होत असतं तेव्हा लॉजिक नावाची गोष्ट डोक्यात कशी आणायची. आणि स्रोतामध्ये जो एक फार महत्वाचा मुद्दा मांडलाय की स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वतः घेणे हाच यावरील सर्वोत्तम उपाय आहे. हे ऐकायला भारी वाटतं, पण हे इतकं सोपं नक्कीच नाहीये. तुमचा हा मुद्दा अत्यंत संवेदनशील आणि वास्तवाला धरून आहे. तुम्ही जे म्हणताय ते अगदी 100% खरं आहे. संकटात असलेल्या आणि तुटलेल्या व्यक्तीसाठी तार्किक विचार करणं खरोखरच प्रचंड कठीण असतं. हो, कारण भावना खूप प्रबळ असतात त्यावेळी. आणि म्हणूनच इथे एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन ही संकटाच्या वेळी अचानक भिंतीवरचा स्विच दाबावा तशी चालू करणारी गोष्ट नाही. अच्छा, मग ती काय आहे? ती एक जीवनशैली असायला हवी जी आपण शांततेच्या काळात दररोजच्या जगण्यात विकसित केली पाहिजे. म्हणजे ती एक सवय बनली पाहिजे. जसं आपण रोज व्यायाम करून स्नायू बळकट करतो जेणेकरून संकटाच्या वेळी ते उपयोगी पडतील, तसाच हा वैचारिक व्यायाम आहे. अगदी बरोबर. जागरूकता, विवेक आणि सत्याची कास धरणं हा केवळ एक कोरडा विचार नाही, तर ती एक सतत चालणारी कृती आहे. पण मग संकटाच्या वेळी नेमकं काय करायचं? जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा सर्वात पहिली कृती कोणती असावी, तर ती म्हणजे कोणतीही तात्काळ कृती न करणे. म्हणजे थोडं थांबणं. हो, भीतीच्या भरात घेतलेला निर्णय नेहमीच चुकीचा असतो. थोडं थांबणं, श्वास घेणं आणि मग खऱ्या तज्ज्ञांकडे जाणं. आजार असेल तर डॉक्टरकडे, आर्थिक प्रश्न असेल तर आर्थिक सल्लागाराकडे. हे खूप लॉजिकल आहे. आणि तुम्ही जो जबाबदारी घेण्याचा मुद्दा मांडलात ना, लोक जबाबदारी घेण्यापासून का पळतात माहितीये? का? कारण ती खूप जड असते. अगदी. स्वतःच्या चुका मान्य करणं, माझ्या चुकीच्या निर्णयांमुळे माझा व्यवसाय बुडाला, हे मान्य करणं खूप वेदनादायी असतं. हो, स्वतःचा अहंकार दुखावतो तिथे. पण जेव्हा आपण म्हणतो की स्वतःच्या आयुष्याची जबाबदारी स्वतः घेणं, त्याचा अर्थ तसा आहे की आपण हे उघड्या डोळ्यांनी स्वीकारलं पाहिजे की आपल्या समस्यांचं उत्तर कोणत्याही बाबाच्या जादुई छडीत लपलेलं नाही. किंवा कुठल्या गंडेदोऱ्यात नाही. ते उत्तर आपल्याच कृतीत आहे. म्हणजे आपण शॉर्टकट शोधणं थांबवलं पाहिजे. हे जे इन्स्टंट मॅगीसारखे इन्स्टंट सोल्युशन्स शोधण्याची आपली वृत्ती आहे ना, तीच आपल्याला या भोंदूंच्या दारात नेऊन उभी करते. तंतोतंत. कोणत्याही गोष्टीचं अंधानुकरण न करता, म्हणजे न तपासता कोणतीही गोष्ट न स्वीकारता, विचारपूर्वक निर्णय घेतल्यास समाज आणि व्यक्ती दोघांचंही रक्षण होऊ शकतं. म्हणजे सगळा खेळ आपल्या हातात आहे. हो, भोंदू लोक स्वतःहून कोणतेही चमत्कार करत नाहीत. ते फक्त तुमच्या जबाबदारी टाळण्याच्या आणि शॉर्टकट छोडण्याच्या वृत्तीचा फायदा घेतात. हा मुद्दा खूपच महत्वाचा आहे. ज्या क्षणी तुम्ही तुमच्या आयुष्यातील बऱ्या वाईट गोष्टींची, अपयशाची पूर्ण जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेता, स्वतःला सांगता की हे माझं आयुष्य आहे आणि हे मलाच निस्तरायचं आहे. वा, म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं. अगदी त्या क्षणी, अगदी त्या सेकंदाला तो भोंदू माणूस तुमच्यावरचा आपला सर्व प्रभाव गमावून बसतो. तुमची भीती संपली की त्याची ताकद संपते. क्या बात है. ही खरोखरच खूप सखोल आणि ताकदवान आहे. जेव्हा आपण जबाबदारी घेतो ना, तेव्हा आपण आपली शक्ती त्या बाबाच्या हातातून काढून परत स्वतःच्या हातात घेतो. अगदी खरंय. आपण या विश्लेषणाच्या आता अंतिम टप्प्यात आलो आहोत. जर आजच्या या संपूर्ण चर्चेचा आपल्याला एक व्यापक निष्कर्ष काढायचा असेल तर तो असा आहे की माहितीच्या, इंटरनेटच्या आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या या युगातही अज्ञान आणि मानवी भीती या भावनांवर जगणारे भोंदू लोक सगळीकडे पसरलेले आहेत. हो, त्यांनी फक्त आपली माध्यमं बदलली आहेत. त्यांनी फक्त आपली रूपं बदलली आहेत. त्यांच्यापासून स्वतःचा आणि आपल्या जवळच्या लोकांचा बचाव करण्याचा एकमेव मार्ग कोणता असेल तर तो म्हणजे आपली स्वतःची विवेकबुद्धी सतत जागृत ठेवणं. बरोबर. कोणती अंधश्रद्धा किंवा यशाचे खोटे शॉर्टकट टाळणं आणि स्वतःच्या आयुष्याचे निर्णय अत्यंत विचारपूर्वक, माहिती तपासून आणि स्वतःच्या जबाबदारीवर घेणं. आणि मला वाटतं ही चर्चा आपल्या प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण आपण कितीही तर्कनिष्ठ असलो तरी जीवनातील अडचणी, अनपेक्षित चढउतार आणि भावनिक संकटे कोणालाही चुकत नाहीत. हो, ती प्रत्येकाच्या वाट्याला कधी ना कधी येतातच. संकटाच्या वेळी आपल्याला एका आधाराची गरज नक्कीच असते. पण आपण जो आधार निवडतो आहोत तो आपल्याला स्वावलंबी बनवणारा, आपल्याला वास्तवाची जाणीव करून देऊन स्वतःच्या पायावर उभं करणारा आहे, की आपली हतबलता पाहून आपल्याला खोटे चमत्कार दाखवून अधिक लुबाडणारा आहे, हे ओळखण्याची स्पष्ट दृष्टी ही आजची चर्चा आपल्याला देते. अगदी सुरुवातीला आपण जो एक्स-रे मशीनचा संदर्भ दिला होता ना, तो मला इथे पुन्हा आठवतोय आणि आता तो जास्त अर्थपूर्ण वाटतोय. कसं काय? आयुष्याच्या भावनिक आणि गुंतागुंतीच्या प्रश्नांसाठी जगात असा कोणताही तयार एक्स-रे मशीन नाही
जो बाहेरून कोणीतरी बाबा किंवा महाराज तुम्हाला लावून तुमचे प्रश्न चुटकीसरशी सोडवेल. बरोबर आहे. असं कोणतंच मशीन नसतं. तहाच विकसित करावी लागेल. अत्यंत चपखल उपमा. तो आतला विवेकच आपल्याला या अंधकारातून, या फसवणुकीतून खऱ्या प्रकाशाकडे नेऊ शकतो. तर या विश्लेषणाचा शेवट करताना आपण एका अशा विचार करायला लावणाऱ्या मुद्द्यावर थांबूया, ज्यावर आपण सर्वांनी स्वतःपुरतं नक्की मनन करावं. नक्कीच. आपण मगाशी पाहिलं की श्रोत्यातील माहिती सांगते की खऱ्या आध्यात्मिकतेचा किंवा खऱ्या ज्ञानाचा पाया आपल्याला प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारण्यास प्रोत्साहित करतो. का आणि कसं हे विचारण्याची मुभा देतो. हो, आपण त्यावर सविस्तर बोललो. तर मग जर खऱ्या आध्यात्मिकतेचा पाया आपल्याला प्रत्येक बाह्य गोष्टीवर प्रश्न विचारल्यास प्रोत्साहित करत असेल, तर मग आपल्या स्वतःच्या आत खोलवर रुजलेल्या, वर्षानुवर्ष जपलेल्या आणि अत्यंत दृढ असलेल्या आपल्या स्वतःच्या श्रद्धांवर आणि विश्वासांवर प्रश्न विचारणं, त्यांना तर्काच्या कसोटीवर घासून पाहणं, हाच कदाचित आपला सर्वात मोठा, सर्वात कठीण आणि सर्वात खरा आध्यात्मिक प्रवास असू शकेल का? खूपच सखोल विचार आहे हा. या प्रश्नासोबतच आपण आजचं हे विश्लेषण इथेच थांबूया. विचार करत रहा, प्रश्न विचारत रहा आणि आपला विवेक नेहमी जागृत ठेवा.